सिनर्जी स्टडी पॉइंटचे सगळे ध्येयवादी शिक्षक आणि त्यांच्या गायडन्सखाली मनापासून शिकणारे सगळे विद्यार्थी, आज विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे आईवडील पण आलेले आहेत। सगळ्यांचं मी स्वागत करते। मला असं वाटतं की आपल्या समारंभाला वसंत आबाजी डहाकेंसारखा अध्यक्ष लाभला, हा दिवस मुलांनो तुमच्या हृदयात कोरून ठेवा। इतका मोठा माणूस तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे, याचा तुम्ही अभिमान बाळगा। आज आपण इथे जमलो आहोत की आपली 22 मुलं UPSC मध्ये मोठं यश संपादून पास झालेली आहेत। इथे येण्यापूर्वी जेव्हा मी त्या मुलांशी बोलत होते तेव्हा बऱ्याच गोष्टी समजल्या आणि मग मी स्वतःच्या आठवणीमध्ये रमून गेले। 1971 साली मी मुंबईहून या परीक्षेसाठी बसले, तेव्हा सिनर्जी स्टडी पॉइंटसारखा कुठलाही स्टडी पॉइंट मला मिळाला नव्हता। युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा अशी काही सोय नव्हती। आत्ता इथल्या एका मुलीने सांगितलं की डायरेक्शन फार जरुरी आहे, पण तशी कोणी दिशा दाखवणारही नव्हतं। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला IAS मध्ये यायचंही नव्हतं। मी MA झाल्यानंतर MA करत असताना मी हॉस्टेलमध्ये राहत होते आणि तिथल्या जेवणाने मी आजारी झाले। MA कशीबशी परीक्षेला बसले आणि मग माझे वडील म्हणाले की आता तू बरी होईपर्यंत नुसती बसून करणार तरी काय, थोडासा अभ्यास करून बघ, शाळेत आणि कॉलेजमध्ये एवढी हुशार आहेस तर एकदा नॅशनल लेवलवर पण बघ ना की तू कुठे उभी आहेस, तुलाही कळेल। गंमत म्हणून मी अभ्यास केला आणि जेव्हा लोकांना कळलं की मी अभ्यास काय केला तर आमच्या वेळेला एक सायन्स टुडे नावाचं मासिक यायचं, ते मी वाचलं कारण मी आर्ट्सची विद्यार्थिनी होते। आणि टाइम्स ऑफ इंडिया वडिलांनी सुरू केला, त्यातली कात्रणं काढायची, न्यूज वाचायची, त्याची संक्षिप्त हे करायची, टिप्पणी करायची, अशा प्रकारची कामं मी करायला लागले अनिच्छेनेच, कारण मूळ ओढा होता कलेकडे। रंगमंच मला लुभावत होता, पण तुम्हाला माहिती आहे की त्या काळात आईवडिलांनी याला कधीही परवानगी दिली नसती। आणि मी गमतीने बसले आणि ज्या क्षणी लोकांना कळलं, नातेवाईकांना, मित्रमंडळींना, की मी ह्या परीक्षेला बसले आहे, तर सगळेजण आमच्या घरी मला सांत्वन द्यायला यायला लागले। अगं, मराठी मुलं मुळीच ह्या परीक्षेत पास होत नाहीत, तू वाईट वाटून घेऊ नकोस, 3 संधी असतात, प्रयत्न कर, पोस्टल सर्व्हिस मिळाली तरी खूप झालं, तू एवढं काय वाईट वाटून घेऊ नकोस। ॲक्च्युली मला वाईट वाटतच नव्हतं, कारण मला मुळी त्याचं काय आकर्षणच नव्हतं। पण इंग्लिशमध्ये अशी म्हण आहे की बी डिझायरलेस अँड यू विल बी द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड। तसं माझं झालं। वास्तविक पाहता तेव्हाही आत्ता ही जी मुलं बोलली तसं माझंही इंग्रजी खूप कच्चं होतं, म्हणजे बोलण्याचं इंग्रजी। मी तशी इंग्लिश घेऊन MA झाले होते, पण कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश ज्याला आपण म्हणतो ते माझंही खूप फार मी फरडं फाडफाड इंग्लिश बोलू शकत नव्हते। अशा परिस्थितीमध्ये इंटरव्ह्यूच्या नावाने मी खूपच घाबरले होते आणि त्याचाच फायदा घेऊन आमच्या युनिव्हर्सिटीतले टीचर्ससुद्धा मला सांगत होते की तू इथे फार हुशार आहेस, इथेच हुशार राहा, नॅशनल लेवलला तुला काही जमेल असं आम्हाला वाटत नाही। मग जेव्हा आमची प्रिलिम नसायची, आमची स्ट्रेट मेन असायची, त्याच्यात जेव्हा मी पास झाले, त्याला रिटन एक्झाम म्हणायचो आम्ही, तेव्हा मी आमच्या गुरुजींना फोन केला, तर ते आम्हाला काय अतुलसारखे गुरुजी लाभले नव्हते। ते मला म्हणले ठीक आहे, इंटरव्ह्यू नंतर बोलू। म्हणजे त्यांना माहीतच होतं की मी काय दिवे लावणार आहे इंटरव्ह्यूमध्ये। पण मी एकदा माझ्या वडिलांनी सांगितलं की हे करायचं आहे, मग करायचं म्हणजे प्रामाणिकपणे करायला पाहिजे, उगाच टिवल्या बावल्या करून काही करायला नको, घेतलं मिळालं तर छान आहे, नाहीतर आपण दुसरं काहीतरी करू, अशा उद्देशाने मी इंटरव्ह्यूसाठी गेले। जे काय मोडकं तोडकं इंग्लिश येत होतं त्याच्यावर मी त्या तिथल्या 10-12 पॅनलिस्टना इम्प्रेस केलेलं असावं आणि पहिल्याच संधीत मी पास झाल्यानंतर पुन्हा त्याच लोकांची रीघ आमच्या घरी लागली आणि ते म्हणत आम्ही म्हणत होतो ना
फार हुशार आहे, नक्की होणार. हे असे लोक असतात. म्हणून पहिली गोष्ट मी तुम्हाला ही सांगू इच्छिते की लोक काय म्हणतात त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल. मगाशी एका मुलांनी एक गोष्ट मला सांगितलेली आवडली की तुमच्या परीक्षेमध्ये आणि तुमच्या BA MAच्या परीक्षेमध्ये काय फरक असतो. तर तुम्ही एक प्रशासक होणार आहात आणि तुम्ही जेव्हा एक प्रशासक होणार आहात तेव्हा तुम्ही प्रत्येक विषयाकडे कुठल्या दृष्टीने बघता याचा तुम्हाला काही अंदाज आहे का हे खरं तपासलं जाणार आहे पेपरमधनं. आणि म्हणून तुम्ही त्या अँगलनी त्या दृष्टीने तयारी जर ठेवलीत तर मला असं वाटतं की आज यावर्षी आपली 22 मुलं आलेली आहेत, पुढच्या वर्षी 44 यायला काहीच हरकत नाही आहे. आत्ता मी बोलल्याप्रमाणे आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्या मुलांपैकी एकाही मुलाच्या आईवडिलांचं सिव्हिल सर्व्हिसमध्ये प्रतिनिधित्व नाही. आणि मला असं वाटतं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की कोणीही कुठल्याही मुलाला किंवा मुलीला सिव्हिल सर्व्हिसची बॅकग्राऊंड नसून त्या मुलांनी आणि मुलींनी स्वबळावर आणि जी काय तुम्हाला दिशा मिळाली या सिनर्जी स्टडी पॉईंटमधनं त्या बळावर तुम्ही एक मोठी लढाई जिंकून आलेले आहात. आणि स्वतःचं जे तुमचं कर्तृत्व आहे ते कमी समजू नका. फक्त या मुलांना जो मी उपदेश केला आतमध्ये तो हा होता की जेव्हा आता तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये जाल प्रशिक्षणासाठी त्यावेळेला आपण मराठी आहोत म्हणून कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड तुमच्यात राहू नये म्हणून काही गोष्टी करायला पाहिजेत ज्या मी पण मदत करीन आणि अतुल सरांना पण मी सांगितले आहेत की त्या आपण करूया. ज्या योगे आपली मुलं नॉर्थ इंडियन मुलांच्या बरोबरीने उभी राहू शकतील, बोलू शकतील. मेरिटच्या बाबतीत मला वाटत नाही आपण कुठेही कमी आहोत आणि त्यासाठी आपण ही मेहनत अजून 2 महिने आहेत अकॅडमीत जाण्यासाठी ही मेहनत आपण घेणार आहोत. जी मुलं पास होत नाही त्या मुलांचं तुम्ही काय करता असं जेव्हा मी तुमच्या अतुल लांडे सरांना विचारलं तेव्हा ते म्हणले की नाही त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आज या दिवसाला मी एक संकल्पना तुमच्याजवळ ठेवून जाते की त्या मुला मुलींना आपण रिसोर्स पर्सन बनवून सबंध महाराष्ट्रभर ही चळवळ म्हणून का चालवूया नको. कारण आज आपल्या देशाला चारित्र्यवान मुलांची, चारित्र्यवान प्रशासकाची खूप गरज आहे. आपला देश फार भरकटत चालला आहे आणि देशबांधणीसाठी सर्वात प्रथम तुम्ही मला म्हणाल काय हवं तर या मुलांनी मला त्यांच्या रँक्स सांगितल्या. बाळांनो ह्या रँक्सचा काहीच उपयोग नाही. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष फील्डमध्ये याल तेव्हा तुमची खरी कसोटी लागणार आहे. त्यावेळेला ह्या रँकला काहीच अर्थ नाही कोण पहिला आला आणि कोण 800वा आला. मी त्याला 0 मार्क देते. तुम्ही पास झालात, तुम्ही हे जिंकून आलात हे तुमचं खूप मोठं श्रेय आहे. पण तुमची खरी कसोटी आहे ती तुमची सर्व्हिसमध्ये लागणार आहे. कारण आज जी मुलं संस्कार घेऊन, आदर्श घेऊन, मूल्य घेऊन या सर्व्हिसमध्ये प्रवेश करत आहेत. आपण बघितलं या मुलांच्या बॅकग्राऊंड्स कशा आहेत, किती धडपड करून ही मुलं इथे आलेली आहेत. तर मुलांनो हे जे तुमचं चारित्र्य आहे ते कधीही बदलू देऊ नका. आणि अशी जर शेकडो मुलं आपल्या प्रशासनात आली तर आपल्या देशाचं आजचं जे चित्र आहे ते बदलायला मुळीच वेळ लागणार नाही असा मला स्वतःला विश्वास वाटतो. आणि म्हणून मी तुमच्या अतुल सरांना सांगितलं आहे की यासाठी जी काय मेहनत करायची आहे, जी काय मदत करायची आहे ती करायला मी तयार आहे. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला बोलता बोलता मगाशी सांगितली होती की जे तुमच्या सिनर्जी स्टडी पॉईंटमधनं अभ्यास करून यशस्वी होऊन पुढे गेलेले आहेत त्यांचं नेटवर्किंग करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या नेटवर्किंगमुळे आपल्याला जे साध्य करायचं आहे की एक आपल्याला असा बिंदू गाठायचा आहे, एक वेळ अशी आणायची आहे की जेवढी मुलं आपल्या स्टडीज पॉईंटमधनं बसतील परीक्षेला ती सगळीच्या सगळी पास व्हायला हवी असा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि या ध्येयाने जर आपण झपाटलो आणि ही एक आपल्याला देशाने दिलेली जबाबदारी आहे असं जर आपण समजलो तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने थोडी आणखीन मेहनत करून
थोडी आणखीन ऊर्जा देऊन काम करायला लागेल. यासाठी माझ्या काही सूचना आहेत. एक म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत आपण विचार करूया. दुसरं, कॉन्व्हर्सेशनल इंग्लिशच्या बाबतीत मुलांना आपण सक्षम बनवलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांच्या मनात इंटरव्ह्यूच्या वेळेला भीती नाही राहिली पाहिजे. तिसरं, मी तुम्हाला बोलले होते काउन्सिलर, जसं करिअर काउन्सिलिंग करण्याबद्दल आता फारुख सर बोलले, त्याप्रमाणे इथे सुद्धा आपलं काउन्सिलिंग झालं पाहिजे. परीक्षेची भीती आणि इंटरव्ह्यूची भीती आपण मुलांच्या मनातनं काढली पाहिजे. आहार तज्ज्ञांना बोलवून जी या मुलांची जी बॅकग्राऊंड आहे, त्या मुलांचं जे आहार विहार आणि जेवण आहे त्याच्यातच त्यांनी न्यूट्रिशन कसं गाठावं, न्यूट्रिशन कसं सांभाळावं, याच्यासाठी आपण या स्टडी पॉईंटमध्येच त्यांना आपण थोडीशी मदत केली पाहिजे, ज्या योगे त्यांचं शरीर निरोगी राहील आणि स्टॅमिना कमी होणार नाही. विशेषतः ज्या मुलांना IPS मध्ये जायचं आहे त्यांना स्टॅमिनाची खूप गरज आहे. चौथं आहे संस्कार. आपण थोडासा एक संस्काराचा भागसुद्धा तुमच्या एथिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. आणि जिल्ह्यातून याची आपल्या सिनर्जी स्टडी पॉईंटची केंद्र कशी स्थापन करता येतील याचा पण आपण सगळ्यांनी मिळून एक विचार करूया, ज्या योगे महाराष्ट्रभर हे जाळं पसरेल आणि ही चळवळ पसरेल. आणि उद्या देशभर ही मुलं काय सगळी महाराष्ट्रात परत नाही येणार आहेत, ती देशात कुठेही त्यांची पोस्टिंग होऊ शकते. तर देशभर आपल्याला या चारित्र्यवान प्रशासकांची एक पिढी तयार करायची आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन मी सुद्धा आज या कार्यक्रमाला हजर राहिले आहे. बऱ्याच गरीब मुलांना इथल्या स्टडी पॉईंटची किंवा इतर त्यांच्या देखभालीबद्दलची फी देणं परवडत नाही किंवा झेपत नाही, त्यांच्यासाठी बरीचशी अरेंजमेंट करण्यात येते. पण तरीसुद्धा कॉर्पोरेटमधनं CSRचे जे फंड्स असतात ते मिळवण्याचाही आपण प्रयत्न करू. ज्या योगे आत्ता जो पहिला मुलगा बोलला की 3 मुलांपैकी एकच जण अभ्यास करू शकला, तशी वेळ त्या आईवडिलांवर येणार नाही. तिन्ही मुलांना शिकायला मिळालं पाहिजे, तिन्ही मुलांना ही अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करू. आणि जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये आता जाल, यशवंत झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सांगते की तुम्हाला पहिल्या दिवसापासून एक निर्णय घ्यायचा आहे. कौरव व्हायचं का पांडव व्हायचं हे तुम्ही पहिल्या दिवशी ठरवायचं आहे. आणि एकदा तुम्ही ठरवलं की आपण पांडव व्हायचं आहे, तर मग रस्त्यातल्या काट्यांना आलेल्या संकटांना घाबरायचं नाही, त्याला तोंड द्यायचं, खंबीर उभं राहायचं. आणि ह्यालाच मी म्हणते की चारित्र्यवान प्रशासकाची पिढी आपल्याला निर्माण करायला हवी. शेवटी एक छोटीशी कविता सांगते आणि माझं बोलणं संपवते. फुलाचं मन जाणून घ्यायला त्याचा सुगंध व्हायला हवं, फुलाचं मन जाणून घ्यायला त्याचा सुगंध व्हायला हवं, काटेरी झाडा पानामध्ये घर वसवायला हवं. मातीचं मन जाणून घ्यायला आभाळ व्हायला हवं, क्षितिजावर अलगद उतरून तिच्यात सामावून जायला हवं. माणसाचं मन जाणून घ्यायला माणूस व्हायला हवं, आपल्यासारखाच असतो दुसरा हे जाणून घ्यायला हवं.